नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना ओम साईराम. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com. मित्रांनो, आजचा पदयात्रेचा तिसरा दिवस आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिलेत. खूप छान असा प्रतिसाद दिलात. आता पुन्हा नवीन व्हिडिओ आणि नवीन प्रवास. आजचा तिसरा टप्पा आहे पदयात्रेचा. डोंबिवली ते शिर्डी आपण पदयात्रा चालू आहे. ओम साई सेवक मंडळ कुंभारखंडपाडा डोंबिवली या मंडळाने ही पदयात्रा सुरू केली होती आणि आजचा तिसरा दिवस चालू आहे. आता आपण चाललो आहे पुढच्या प्रवासासाठी. तुम्हाला मी दाखवणार आहे आता इथून पालखी जेव्हा उचलणार तो सुद्धा आता व्हिडिओ मी पुढे टाकत आहे. तुम्हाला आपलं जे नाश्ता काय आहे ह्या गोष्टी सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. आणि काल जसे आपण पदयात्रेंची चर्चा केली, त्यांच्याशी चर्चा केली, तोही व्हिडिओ मी काल पाहिलात. आज पुन्हा एकदा नवीन पदयात्री, नवीन चर्चा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला, तर पहिला आपण पालखी निघते ते व्हिडिओ, नाश्त्याचा व्हिडिओ, कसा नाश्ता बनतोय तो व्हिडिओ आपण करूया. मित्रांनो, नाश्ता आपला तयार झालेला आहे आणि आजच्या नाश्त्याला स्पेशल आहे पावभाजी. आणि आता ही आपल्या रवीन काकाच्या रिक्षामध्ये आपण पावभाजी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता, रवीन काका एकदम व्यवस्थितपणे पावभाजीचा टोप ठेवतोय आणि रवी दादा दाखवतोय. बघा, तुम्ही बघू शकता पावभाजी असा खमंग असा वास सुटलेला आहे. एकदम बटरवाली पावभाजी बनवलेली आहे. आणि तुम्ही बघा, नाना काहीतरी सांगतोय, नुसतं बोलून नाही, कामं पण करायला लागतात आम्ही सेवेकरी. तर अशा गोष्टी आहेत. आणि बघू शकता आपले आचारी जे आहेत त्यांनी ही पावभाजी बनवलेली आहे. आता ही ते चहा आहे, जी आपले पदयात्री चालणार आहेत त्यांच्यासाठी चहासुद्धा आपण किटलीमध्ये भरून घेतलेली आहे. हे आपले पदयात्री स्वतः राहुल म्हात्रे आहेत. इकडे मयूर आहे. चहा आणि खारी होती सकाळी. आणि इकडे बघताय तुम्ही संकेत, इंद्रा आहे, प्रथमेश आहे, नाना, सगळी सारी मंडळी आहेत. आता इथून ही चहा झाली की आपण निघणार आहोत, पालखी उचलणार आहोत. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आणि फायनली आपली पालखी जी आहे ही पदयात्रेसाठी पुन्हा मार्गस्थ झालेली आहे. तुम्ही बघू शकता, राहुल म्हात्रे यांनी पालखीला खांदा मारलेला आहे आणि आपली पुढच्या प्रवासासाठी ही मंडळी आता निघणार आहे. तुम्ही बघू शकता. तर आजचा प्रवास असा असणार आहे की लाहेगाव ते आपला दुपारचं जे जेवण आहे ते कसारा घाटाच्या आधीच आपल्याला जेवण आहे. आणि हा जो अंतर आहे, हे अंतर आहे 17 ते 18 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हे आपल्याला दुपारपर्यंत गाठायचं आहे. त्यानंतर पुढे आपण जी आजची जी वस्ती होणार आहे ती घाटनदेवीमध्ये इथे आपली वस्ती होणार आहे. तर हा टोटली आजचा जो व्हिडिओ हा असेल हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता, आत्ता सध्या आपली पालखी जी आहे ती इथून निघालेली आहे, मार्गस्थ होत आहे. आपले जे पदयात्री आहेत ते घेऊन चालेत. आपले काही जे पदयात्री आहेत हे पुढे ऑलरेडी लवकर उठून पुढे चालत गेलेले आहेत. झेंडेवाले असतील, हे सुद्धा लवकर पुढे चालत गेलेले आहेत. आणि आत्ता आपली पालखी पाठवून चाललेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला सेवेकरी प्रमोद दादा हाही तयार होऊन त्यांना लागणारं साहित्य आता इथं घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहे. ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपली इथे जी गाडी जी आहे त्या गाडीमध्ये जे साईबाबांचं जे काय लागणारे साहित्य जे आहे ते आता गाडीमध्ये ठेवलेलं आहे. हा आपला टेम्पो आहे. याच्यामध्ये ज्या बॅग्स, खाण्याच्या गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी ह्या टेम्पोमध्ये भरलेल्या आहेत. त्यासाठी हा टेम्पो आपण इथं पार्क करतोय. त्यानंतर हा टेम्पोसुद्धा मार्गस्थ होणार आहे. आणि आत्ता आपण हा तुम्ही जो बघताय नाशिक हायवे आहे, मुंबई नाशिक हायवे, आणि इथून आता आपली पालखी जाते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच दाखवतोय लोकांना की ज्यांना यायला जमत नाही त्यांनी यावं. आणि पदयात्रा काय आहे, किती आनंद असतो, किती उत्साह असतो हे इथे आल्यानंतर कळतं आहे. आणि फायनली आपला पमेदादासुद्धा या सेवेसाठी मार्गस्थ झालेला आहे. तर मित्रांनो, प्रवास सुरू झालेला आहे. आजचा तिसरा टप्पा पदयात्रेचा. आणि तुम्ही पाहताय आपले मित्र संकेत दळवी कोकणातले आहेत, कोकण सुपुत्र आहेत, डोंबिवलीमध्ये वास्तव्याला असतात. आणि आता बघू शकता तुम्ही, आपण हा जो नाशिक हायवे, या नाशिक हायवेने चाललो आहे. आता आपल्या ह्या हायवेला आपल्याला आपली जे पदयात्री जे आहेत ते मिळणार आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. चला, आपण एकाएकाशी चर्चा करूया.
तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या पदयात्रेचा तिसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवसाला आपण व्हिडिओला स्टार्ट केलं आहे. आपण आज गप्पा मारणार आपले जे पदयात्री आहेत. पप्पूदादा आहे, मोंटीदा आहे आणि आपले भोईर अंकल आहेत. पप्पूदा, आजचा तिसरा दिवस आहे, तर कसा चाललाय आजचा हा प्रवास? एकदम आनंदात नेहमीसारखी बघ कसे एकदम निसर्गजन्य या वातावरणात चालण्याची जी मजा आहे सकाळी तिथे पालखीला आल्यानंतरच समजेल. अच्छा, काय पुढे म्हणजे काय इच्छा काय आता पुढे? पुढे काय नेतील बाबा, तसं चालत राहायचं एन्जॉय मध्ये, जेवढी ताकद जवळ वापरायची, चालायचं. नक्की. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मुंडीदा, काय सांगशील? आजचा तिसरा दिवस आहे, कसं चाललंय? पाय वगैरे दुखतायत का? काय दुखत नाही, आनंदच चालू आहे. आनंदात चाललंय. नक्कीच. भोईर अंकल, मला सांग, कितवा वर्ष आहे तू याच पदयात्रेला येतोयस? हा, माझा 14वं वर्ष आहे पदयात्रेला येतोय. हा. आणि साईबाबाच्या कृपेने हा. मला अनुभव एवढा आहे ना, का एवढा आनंद होतो ना पदयात्रा चालत, तर खूपच आनंद होतो. नक्कीच. बाकी आता नवीन तरुण पिढी आहे, ही शिर्डीला चालत जात असते. आता तू 14 वर्ष पदयात्रा करतोयस, तर नवीन पिढीसाठी काय सांगशील? नवीन पिढीसाठी एवढंच आम्हाला जे मोठ्या माणसांचे आहेत त्यांना जर विचारूनच सर्व काय करावे आणि ह्या कडेने चालावे आणि सहसा युट्यूब आपला आणि ब्ल्यूटूथचा आणि गाणे ऐकायचं जर चालताना हा शोक करू नये. ओके, नक्कीच. धन्यवाद अंकल. तर मित्रांनो, आपण साई सेवा भवन इथे आपण थांबलो होतो विश्रांतीसाठी. इथे आपलं जेवण वगैरे करून आता आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. आणि घाटनदेवीच्या या मंदिराच्या थोडं पुढे आपण आपला जो आजचा तिसरा दिवस आहे तिथे आपण आज वस्ती करणार आहोत. तुम्ही बघताय आपली आता पालखी इथून निघालेली आहे, मार्गस्थ झालेली आहे. ती कसारा घाट करत घाटनदेवीच्या तिथे जाऊन पुढे आपली पालखी विश्रामाला थांबणार आहे. तोही तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आत्ता आपण चाललो आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. पालखी गेल्यानंतर आता आम्ही सुद्धा निघालो आहे. हाच आपला नाशिक हायवेलाच आहोत आपण. आणि आता आमची जी वाटचाल चालू आहे ती कसारा घाटाकडे झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं निसर्गरम्य असं काय म्हणू शकतो दृश्य आहे हे. आणि इथून आमचा प्रवास चालू झालेला आहे. आपले जे सेवेकरी जे आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर आहेत. आणि पदयात्री या नाशिक हायवेच्या मार्गावरून मार्गस्थ झालेले आहेत. फायनली कसारा घाटाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कसारा घाट थोडा अवघड घाट आहे. आपण जर वाहन चालक असाल तर सांभाळून गाडी चालवा, काळजी घ्या. वळणाचा रस्ता आहे, वाकडी तिकडी वळणं आहेत, नजर हटी दुर्घटना घडी, त्यामुळे काळजी घ्या आणि तुमचा प्रवास सुखाचा हो यासाठी गाडी सावकाश चालवा. तर आपण आता हा घाट चढून आपली जी घाटनदेवी आहे त्याच्या पुढे आपण थांबणार आहोत. तर मित्रांनो, घाटनदेवी माता प्रसन्न आणि या मंदिरात आपण फायनली पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता. आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या देवीचं दर्शनसुद्धा घडणार आहे. व्हिडिओ नक्की बघा हा. आणि इथून मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता. हे इथे पुढे साईबाबांचा फोटो आहे, स्वामींचा फोटो आहे आणि हे हवन जे करतात त्यासाठी हे बनवलेलं हे कुंड आहे. बघू शकता तुम्ही. स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत. सुंदर असं हे मंदिर आहे. तुम्ही जर कसारा घाट उतरलात तुम्हाला हे पाहायला मिळेल. मित्रांनो, आज आपल्याला भेटण्यासाठी दयानंद काका आले होते. त्यांनी आज शुभेच्छा भेट दिली आहे आणि आपल्या सेवेकरींसाठी किंवा पदयात्रींसाठी त्यांनी आज भाकऱ्या घेऊन आले होते. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन प्रवास, नवीन जागा. चलो, धन्यवाद.